आजचा आपला विषय असणार आहे तो म्हणजे फॅटी लिव्हर। मला पूर्ण कल्पना आहे ती म्हणजे की तुमच्यापैकी अनेकांनी याच्याबद्दल ऐकलं सुद्धा असेल। पोटात अन्न थांबत नाही, अगदी पाणी सुद्धा बाहेर येतं, पोट फुगत चाललेलं आहे। ते पोटामध्ये असलेल्या आजारामुळे आता लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची वेळ आलेली आहे असं डॉक्टर सांगतात आणि त्याचं कारण देतात ते म्हणजे फॅटी लिव्हर। फॅटी लिव्हर बद्दलची चर्चा आता मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे। पण फॅटी लिव्हर हा आजार रिव्हर्सेबल असतो का? फॅटी लिव्हर झाल्यानंतर खरोखरच लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागतं का? आणि फॅटी लिव्हरचा हा जो डिसीज आहे तो असताना सुद्धा आपण आपलं आनंदी जीवन जगू शकतो का, असे तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील। हा जो आजार आहे तो गंभीर स्वरूप तेव्हा घेतो जेव्हा तुम्हाला अन्न सुद्धा पचत नाही आणि जगण्यासाठी अन्न घेणं आवश्यक असतं, आणि तेव्हा मग लिव्हर ट्रान्सप्लांटचा पर्याय सांगितला जातो। अर्थात हा पर्याय अत्यंत खर्चिक असतो आणि त्यामुळे अनेक जणांसमोर प्रश्न असतो ते म्हणजे की आता या आजाराचं नेमकं करायचं काय। तर या आजाराची भीती नको, पण या आजाराबद्दल समजून घेणं गरजेचं आहे। मद्यप्राशन करणाऱ्यांबरोबरच जे मद्याला कधी शिवले सुद्धा नाहीत अशांना सुद्धा हा आजार होत असतो। हा जेनेटिक असतो का? याच्या मागची कारणं काय आहेत? आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हा आजार नेमका होतो कसा, याच सगळ्याची प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळवायची आहेत। आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर आकाश शुक्ला। डॉक्टर आकाश शुक्ला हे केईएम हॉस्पिटलमधले गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डिपार्टमेंटचे हेड आहेत आणि पोटातल्या या अवयवांच्या बद्दलचं त्यांचा चांगला अभ्यास आहे। पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे की फॅटी लिव्हरचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे आणि ते या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात। डॉक्टर, मी खरं तर प्रस्तावना दिलेली आहे, पण तुमच्या भाषेत सांगा प्रेक्षकांना की फॅटी लिव्हर म्हणजे काय, नेमकं काय होतं त्याच्यामुळे। सो कुठल्याही कारणाने जर लिव्हरमध्ये चरबीची मात्रा वाढली आणि ते लिव्हरमध्ये चरबी एकत्र झाली तर त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो। ह्याचे अनेक कारण असतात। एक कारण असतो की जे ड्रिंक्स घेतात त्याच्यामुळे पण फॅटी लिव्हर होतो, ज्यांची लाईफस्टाईल खराब आहे, फास्ट फूड, जंक फूड, लॅक ऑफ एक्सरसाइज, व्यायाम होत नाही, गोड जास्त खातात, साखर जास्त खातो, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल हाय आहे, ट्रायग्लिसराइड्स हाय आहे, ह्या सगळ्या कारणांनी पण लिव्हरमध्ये चरबी एकत्र होतो आणि तो फॅटी लिव्हर होतो। ह्याच्या व्यतिरिक्त इवन जेनेटिक कारण असतात, ज्याच्यामध्ये विल्सन्स डिझीज आणि अनेक प्रकारचे जेनेटिक आजार पण असतो ज्याच्यामुळे लिव्हरमध्ये चरबी एकत्र होतो, आणि अमुक औषधमुळे पण लिव्हरमध्ये चरबी एकत्र होऊ शकते। सो अनेक कारण असतो ज्याच्यामध्ये लिव्हरला चरबी एकत्र होतो आणि ते सगळ्यांना मिळून आपण फॅटी लिव्हर डिझीज म्हणतो। डॉक्टर, आता मी तर ऐकलंय की लहान मुलांना सुद्धा आजकाल फॅटी लिव्हर होतं, पण याचं काही वय असतं का हे फॅटी लिव्हर हा आजार होण्याचं, की कुणालाही हा आजार होऊ शकतो? सो हा आजार कोणालाही होऊ शकतो। पूर्वी आम्ही असं बघायचं की हे फक्त 30, 40, 50, 60 वर्षाची वयमध्ये व्हायचं, पण आता मुंबईमध्ये शाळेत जाणारे जे मुलं आहे त्याच्यामध्ये पण 20 ते 25% मुलांना फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम आहे। सो हे वाढतच चाललं आहे आणि कुठल्याही वेळेमध्ये हे प्रॉब्लेम होऊ शकतो। लहान मुलांमध्ये हे होण्याचं कारण काय सांगू शकतो आपण? सो जे शाळेत जाणारे मुलं आहे त्याच्यामध्ये जे आता लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस झालेले आहे, जे आपण जंक फूड घेतात, बर्गर्स, पिझ्झा, स्वीट्स, गोड, फ्राईड फूड, ह्या सगळ्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला हे फॅटी लिव्हरची संख्या वाढलेली आहे। म्हणजे समजा आई बाबांनी अगदी मूल जन्मायच्या आधीपासून जर का खाण्यापिण्याची काळजी घेतली नसेल तर त्यांच्या जन्मलेल्या मुलाला सुद्धा फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो असं म्हणू शकतो आपण? सो असं आहे की जर आईने काळजी नाही घेतली आणि आईला जर डायबिटीज झाला प्रेग्नन्सीची वेळ, तर मुलांना जे टेंडन्सी असतात ते वेट हेवी असायची टेंडन्सी असतो। पण असं नाही आहे की आई वडिलांनी काळजी नाही घेतली तर मुलांना फॅटी लिव्हर होणार, तसं नसतो। पण आई मुलांचे जीन्समध्ये जर डिफेक्ट असेल तर मुलांना नक्कीच फॅटी लिव्हर होऊ शकतो। आता आम्ही तर आत्ताच ऐकला हा आजार, आत्ता काही वर्षांपूर्वीपासून फॅटी लिव्हर, त्याच्या आधी असं काही नाव नव्हतं। हा हल्लीच आलेला आजार आहे की त्याचं आत्ता नाव आपल्याला सापडलं किंवा आपण त्याचं नाव आत्ता सेट केलेलं आहे? सो ह्या आजार ॲक्च्युली आहे सुरुवातपासून, पण लोकांना माहीतच नव्हता की हा किती सिरियस होऊ शकतो। गेले 30 ते 40 वर्षामध्येच लोकांना हे माहीत पडलं की हा फॅटी लिव्हर जे आहे त्याच्यामुळे पुढे जाऊन सिरोसिस होऊ शकतो, लिव्हर फेल होऊ शकतो, लिव्हरमध्ये कॅन्सर होऊ शकतो। सो आता लोक जागरूक व्हायला लागले आणि त्याच्यामुळे आता आपल्याला जास्त दिसतो की ह्या आजारबद्दल। दुसरं की पूर्वी सोनोग्राफी नव्हती,
सोनोग्राफीचा यूज एक 1980च्या नंतरच झाला आहे. त्याच्या आधी इंडियामध्ये सोनोग्राफीच नव्हती. तो सोनोग्राफीच नाही, CT स्कॅन नाही, तो माहीत कसं पडणार की फॅटी लिव्हर आहे. म्हणून कोणाला माहीतच नव्हतं की ह्या प्रकारचा आजार असतो आणि ह्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतो. तर एकदा आता सोनोग्राफी एवढी सगळं जर रुटीन अवेलेबल झाली आहे, लोकांना माहीत आहे की सोनोग्राफी करायचं, लोक हेल्थ चेकअप करताय, म्हणून आता आपल्याला माहीत पडतं की एवढा प्रॉब्लेम आहे. पण सर ते आता फॅटी लिव्हर आजार तुम्ही म्हणताय की आधी पण होता, मग तो तेव्हा कशा पद्धतीने ट्रीट केला जायचा किंवा उपचार केले जायचे त्याचे? सो इनफॅक्ट त्याचे काही उपचारच नव्हते त्यावेळी. आणि आज ते इवन 10 वर्षापूर्वी पण आपल्याकडे ह्याच्यामध्ये फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे डाएट आणि एक्सरसाइज हेच ट्रीटमेंट होतं. हे तर आता गेले अमुक वर्षामध्ये आपल्याकडे नवीन नवीन औषध आली आहे ज्याच्यामध्ये आपण हे ट्रीटमेंट करून ह्याला रिव्हर्स करू शकतो. नाही तर पूर्वी आपण फक्त डाएट आणि एक्सरसाइज ह्याच्यावरच निर्भर होतो रिव्हर्स करायला. तुम्ही अगदी थोड्या वेळापूर्वी बोलत असताना फॅटी लिव्हरमध्ये अल्सर, सोरायसिस असे उल्लेख केले होते. तर फॅटी लिव्हरमध्ये हे म्हणजे फॅटी लिव्हर असताना हे आजार होतात का आणि ते कसे होतात, त्याची काय कारणं असू शकतात? सो फॅटी लिव्हर जे आहे ते एक जेनरिक टर्म आहे. त्याच्यामध्ये की फॅटी लिव्हरमध्ये लिव्हरमध्ये चरबी एकत्र झाली, खूप दिवस लिव्हरमध्ये चरबी एकत्र राहिली तर ते चरबी खराब होऊन जाते. जसं आपण जुने तेल वापरतो तर टेस्टमध्ये फरक पडतो, आपल्याला लगेच माहीत पडतं की हे जुनं तेल वापरलेलं गेलं आहे. तसंही लिव्हरमध्ये जर जास्त दिवस चरबी एकत्र राहिली तर ती चरबी खराब होऊन जाते. आणि एकदा चरबी खराब झाली की ते लिव्हरला नुकसान करायला चालू करते. त्याला आपण म्हणतो हेपॅटायटिस. खूप दिवस ते हेपॅटायटिसचे फेज राहिला, 2-4 वर्ष, 5 वर्ष, आणि त्याचे उपचार नाही केला, पण त्याची काळजी नाही घेतली तर लिव्हरमध्ये डागचं निर्माण होऊन चालू होतो. तर ते डागला आपण म्हणतो फायब्रोसिस. जेव्हा पूर्ण लिव्हरला डाग होऊन जातो तर लिव्हर कडक होऊन जातो, बारीक होऊन जातो, त्याला आपण म्हणतो सिरोसिस. सिरोसिसची पण 3 स्टेजेस आहे. फर्स्ट स्टेजमध्ये सिरोसिस असतो पण माणसाला काही लक्षणे नसतात, तो त्यांना काही माहीतच पडत नाही की काही प्रॉब्लेम आहे, ह्याला म्हणतो आपण फर्स्ट स्टेज. सेकंड स्टेज असतो ज्याच्यामध्ये लक्षणे चालू होतात. तर सिरोसिसचे लक्षणे काय असतात? पोटात पाणी एकत्र होणं, डोळे पिवळे होणं, रक्ताची वांत्या होणं किंवा गुंगीत जाणं, कोमामध्ये जाणं, हे सगळं लक्षणे असतात. सो हे सगळं सेकंड स्टेजमध्ये होतं. आणि थर्ड स्टेज म्हणजे लिव्हर फेल, लिव्हरमुळे दुसरे ऑर्गन्स पण फेल होतात. सेकंड स्टेज येईपर्यंत, सिरोसिसची सेकंड स्टेज येईपर्यंत काहीच लक्षणे नसतात आणि त्यावेळी 80% वर लिव्हर डॅमेज होऊन जातो. सो इट्स अ सायलेंट डिझीज. एवढे डॅमेज होईपर्यंत माणसाला काहीच माहीत पडत नाही. ब्लड रिपोर्ट्स पण नॉर्मल असू शकतो. आणि म्हणून आपल्याला स्पेशल टेस्ट करूनच माहीत पडतो की आपली एक्झॅक्टली स्टेज काय आहे. आज आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जे आहे ते नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा झालेला आहे. अच्छा, हा खूप मोठा इश्यू आहे. सो पूर्वी आम्ही फक्त अल्कोहोल रिलेटेड बघायचो, पण आता नॉन अल्कोहोलिक, अल्कोहोलची पेक्षा माझी प्रॅक्टिसमध्ये जास्त येत आहे. अरे बापरे. तर तुम्ही सांगू शकाल का KEM मध्ये येणाऱ्या किती पेशंट पैकी असे नॉन अल्कोहोलिक पेशंट तुम्ही पाहिलेले? सो माझ्याकडे दर आठवड्याला 30 ते 40 नवीन पेशंट येतात जे नॉन अल्कोहोलिक असतात फॅटी लिव्हरचे. आणि त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 10 ते 15% असे आहे ज्यांना ऑलरेडी सिरोसिसची स्टेज झालेली आहे. आणि प्रत्येक आठवड्याला 2 ते 3 पेशंट असे असतात जे सिरोसिसची सेकंड स्टेजमध्ये आहे किंवा थर्ड स्टेजमध्ये आहे. आणि आम्ही WHO स्टडी केली होती. तर इंडियाचे, भारत देशाचे 11 सेंटर्स आम्ही बघितले होते पूर्ण देशमध्ये. आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर नंबर 1 कारण आहे लिव्हर कॅन्सरच्या आज. सो अल्कोहोल आणि हेपॅटायटिस बीची पेक्षा जास्त कॅन्सर आता नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमुळे होतोय. कोणाला आता तुम्ही हे विचारणार की मग एवढा कॉमन आहे तर सगळ्यांना का लिव्हर कॅन्सर होत नाही, सगळ्यांना का सिरोसिस होत नाही? सो त्याचं कारण हे आहे की प्रत्येकाचे जीन्स वेगळे आहे. सो ह्याच्यामध्ये जेनेटिक भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर ज्यांना जेनेटिक प्रिडिस्पोजिशन आहे, ह्याला अमुक जीन्स असतात, त्यांना हे आजार वाढवायचे जास्तच रिस्क असतात. दुसरं, ज्यांना ह्याच्याबरोबर ड्रिंक्स पण घेतात थोडीफार, त्यांना लवकर हा आजार वाढतो. थर्ड, जर ह्याच्याबरोबर कंप्लीट लॅक ऑफ एक्सरसाइज असेल, सिडेंटरी लाईफस्टाईल असेल तर लवकर प्रोग्रेस होणार. चौथं, जर फॅटी लिव्हर असेल आणि डायबिटीज पण असेल सोबत
तर डॅमेज व्हायची रिस्क वाढतो. ज्यांना हे आहे फॅटी लिव्हर आहे आणि त्याच्यासोबत हेपॅटायटिस बी पण आहे, हेपॅटायटिस सी पण आहे, दुसरा कुठला लिव्हरचे आजार पण आहे, तरी हे एकदम लवकर वाढतो. सो हे अनेक कारण असतात ज्याच्यामध्ये आपल्याला आजार फास्ट प्रोग्रेस होतो. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे की फॅटी लिव्हरच्या अनुषंगानं तुम्ही आता बोलत होतात, पण तुम्हीच उल्लेख केलात म्हणून प्रश्न पडतो, ते म्हणजे की हे जे नॉन अल्कोहोलिक पेशंट आहेत त्यांची काय कारणं असतील? तुम्ही असं म्हटलं सिडेंटरी लाईफस्टाईल, खाणं पिणं या सगळ्या गोष्टी, पण काही लोक अशीही मी पाहिलेली आहेत की जे एक्सरसाइज करतात, जे दारू पित नाहीत, ते कुठल्याही पद्धतीने म्हणजे त्यांची लाईफस्टाईल, ते व्यायाम वगैरे सगळं व्यवस्थित करतात, तरी सुद्धा त्यांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो. त्याची काय कारणं असतील? कदाचित खाण्यामधले हाय प्रोटीन्स ही कारणं असू शकतील, किंवा मग खाण्याचा मधला इम्बॅलन्स ही कारण असेल. नेमकं काय कारण असू शकते? आय थिंक व्हेरी गुड क्वेश्चन. एकदम चांगला प्रश्न, कारण की हे प्रश्न माझ्याकडे पेशंट्स पण विचारतात की डॉक्टर, मी तर रेग्युलर व्यायाम करतो, मी रोज सकाळी योगा करतो, तरी मला का फॅटी लिव्हर झालं आहे? सो ह्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला माहीत पडत नाही, पण जेवणमध्ये आपण का चुकी करतो? गोड, साखर, गुळ, जर आपण खूप जास्त मात्रामध्ये फ्रूट ज्युसेस घेतलं, खूप जास्त मात्रामध्ये गोड फळ खाल्ले, आंबे, चिकू, द्राक्ष, सीताफळ, ह्याच्यातनं सुद्धा फॅटी लिव्हर होऊ शकतो. अच्छा. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे काय? जे ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज आहे, केमिकल्स आहे, ते प्रिझर्व करण्यासाठी त्यांनी खूप हे कलर्स वगैरे ॲड केलेले आहे, त्याच्यामुळे पण फॅटी लिव्हर होतो. मैद्याचे प्रोडक्ट्स, ब्रेड, बिस्किट, पाव, टोस्ट, खारी, केक, पेस्ट्री, पिझ्झा, पास्ता, हे सगळं कारण आहे ज्याच्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो. सो बरेच कारण आहे की जे जेवणमध्ये जे आपल्याला माहीत पण पडत नाही. आणि काय होतं की लोकांना असं वाटतं की अरे हे तुम्ही कधीतरी घेतो, पण काय की नमकीन फरसाण घेतलं, कधी पाणीपुरी घेतली, कधी आपण स्वीट्स घेतले, एका दिवशी पराठे झाले, एका दिवशी पोळी झाली, कधी आपण खीर खाल्ली. सो असं कधी कधी एक एक वस्तू करून, पण महिन्याला आपण बघायला गेलो तो 5-6 दिवस, आठवड्या तो होतोच, जे आपल्याला जेवणमध्ये काहीतरी वर खाली होतो, आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होऊन जातो. पण मग डॉक्टर, म्हणजे आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पाणीपुरी वगैरे सगळेजण तर म्हणजे असं म्हणतात की टेस्ट बर्ड्ससाठी किंवा अशा पद्धतीने, मग खायचं काय? बॉइल्ड अन्नच खायचं असं तुम्ही सजेस्ट करताय, असे आजार होऊ नये म्हणून, किंवा रॉ फूडच खायचं असं तुम्ही सजेस्ट करताय? म्हणजे नेमकं खाण्याचा प्रकार काय असला पाहिजे जर हे टाळायचं असेल तर? सो आपल्याला ज्या आपल्या आजी आजोबा जे खायचं ते ॲक्च्युली आपल्याला खायला पाहिजे. अच्छा. म्हणजे डाळ भात, पोळी भाजी, भाकरी, जे रुटीनमध्ये, आणि फक्त जे काही मोठं फेस्टिवल असेल तरच आपल्याला काही विशेष बनवून जेवण करायला पाहिजे. नाही तर बॅलन्स डाएट जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप पण पाहिजे, पोळी पण पाहिजे, आपलं भाजी पण पाहिजे, डाळ पण पाहिजे. जे नॉनव्हेज खातात त्यांना एग्स घ्यायला पाहिजे, फिश घ्यायला पाहिजे, चिकन घ्यायला पाहिजे. ह्या सगळं घेताना काही प्रॉब्लेम नाही आहे. हे सगळं रुटीनमध्ये आपल्या आजी आजोबा पण खायचं. पण आता काय होतं की रात्री 11 वाजता भूक लागली, मग आपण ऑर्डर केलं, का आईस्क्रीम आलं किंवा पिझ्झा आला, बर्गर आला, तर हे सगळं प्रॉब्लेम होतो. तर रुटीन बॅलन्स्ड जेवण जे आहे ते खायला पाहिजे. असं नाही की आपल्याला फक्त बॉइल्डच घ्यायला पाहिजे, पण सॅलड्स खूप चांगले आहे ह्याच्यासाठी. तुमचे बॉइल्ड व्हेजिटेबल सूप हे सगळं एकदम चांगलं आहे, हे घेऊ शकतात. एग्ज चांगले असतात. सो हे सगळं जास्त मात्रामध्ये खायला पाहिजे, पण बॅलन्स डाएट पाहिजे आपल्याला. नॉन व्हेजिटेरियन्सना सुद्धा फॅटी लिव्हरचा त्रास होतो असं म्हणतात, तर हे काय प्रकार आहे? म्हणजे आता बदललेलं जे काही अवेलेबल चिकन किंवा जे पण काही जशा पद्धतीने येतं फ्रोझन, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो, की नेमकं काय कारण असू शकतं? सो नॉनव्हेजमध्ये 2 कारण आहे. एक, ज्याच्यामध्ये जे चिकन वगैरे, फिश वगैरे आपण वापरतो, जर ते प्रिझर्व्ड असेल तर एक त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरं, ज्या पद्धतीने आपण त्यांना तयार करतो तेही मोठा प्रॉब्लेम असू शकतो, कारण की एक ग्रेव्ही असतो, त्याच्यामध्ये तेल असतो, वरचे खूप मसाले असतात, कलर्स टाकतात. जर आपण हॉटेलच्या खाल्ला तर त्याची मॅरिनेट करून ठेवतात ऑइलमध्ये, त्याच्यामध्ये पाम ऑइल असू शकतो. तर ह्या सगळ्यांनी लिव्हरमध्ये एकदमच डॅमेज होणार. विशिष्ट पद्धतीचं तूप, तेल खाल्लं पाहिजे, आणि तूप खाल्ल्याने फॅटी लिव्हर होतं, किंवा म्हणजे खोबरेल तेल खाल्ल्याने. आता बाजारामध्ये अनेक गोष्टी अशा असतात, तर खरोखर तूप खाल्ल्याने फॅटी लिव्हर होतं का? आणि तेलामध्ये पण काही विशिष्ट तेल आपण अवॉइड करणं गरजेचं आहे का? सो असं नाही की तूप खाल्लं तर फॅटी लिव्हर होणार. जर आपण लिमिटमध्ये खाल्लं तर नाही होणार.
जेवढी आपण मेहनत करतो त्याप्रमाणेच आपल्याला खायला पाहिजे. जर आपण हेवी मेहनत करतो, पूर्ण दिवस बाहेर आउटडोर मजदूर मेहनत करतो, त्यांनी खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही पूर्ण दिवस AC मध्ये बसणार, फक्त चेअरवर बसणार आणि मग रात्री जाऊन 4 चमचे तूपचे घेणार, तर फॅटी लिव्हर होणारच. एक फॅटी लिव्हरच्या बद्दल असं सुद्धा म्हटलं जातं तो म्हणजे की हा श्रीमंतांचा आजार आहे. खरोखर हे कारण आहे का की अतिश्रीमंती असलेल्या लोकांनाच फॅटी लिव्हरचा आजार येतो की गरिबांमध्ये सुद्धा होतो? म्हणजे ऍक्च्युली ते असं आहे की लाईफस्टाईल आणि तुमच्याकडे असलेल्या ॲक्सेस गोष्टी अवेलेबिलिटी त्याच्यावर हा आजार डिपेंड करतो. सो हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तुमच्या. आणि पूर्वी आज ते 10-15 वर्षापूर्वी आमची पण ऑब्झर्वेशन अशी होती की फक्त हे श्रीमंत लोकांचा आजार आहे, नॉर्मल लोकांना काही होत नाही. पण गेले 5-6 वर्ष 10 वर्षामध्ये मी पाहिलं आहे हे नॉर्मल माणसामध्ये इनफॅक्ट जास्त कॉमन झालं आहे. श्रीमंत लोकांमध्ये हळूहळू कमी होत चाललं आहे आणि नॉर्मल माणसामध्ये जास्त होतो आहे. आणि त्याचं कारण काय आहे की जे इझिली अवेलेबल फूड आहे, पॅक्ड फूड किंवा पाव, वडे, जे फास्ट फूड आपण म्हणतो, ते आता कॉमन मॅनमध्ये जास्त कॉमन झालेलं आहे. आणि ते हॅबिट जे चेंज झालेली आहे त्याच्यामुळे हे फॅटी लिव्हर वाढतो आहे. आणि पाव स्वस्त असतो, इझिली मिळतो, तर हे सगळ्यांच आणि फास्ट आहे, अवेलेबल आहे, सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर कधीही जाऊन आपण माणसं खातो. वडापाव खाल्लं, भूक लागली वडापाव खाल्लं, भेलपुरी खाल्ली, पावभाजी खाल्ली, हे इझिली अवेलेबल झालं आहे. त्याच्यामुळे आता मी नॉर्मल माणसं लोकांमध्ये पण हे बघतोय. डॉक्टर असं पण आहे ते म्हणजे की आता हा फॅटी लिव्हरचा आजार आहे तर झालंय आपल्याला, हे कसं कळणार? काही लोकांमध्ये तुम्हीच म्हटलात की लक्षणं दिसत नाही, तर कसं आपण ओळखायचं की आपल्याला फॅटी लिव्हर झालंय? म्हणजे काय त्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात? सो ह्याच्या काही लक्षणच नसतो. अरे वा. सो टेस्ट केल्याशिवाय माहीत पडणारच नाही की फॅटी लिव्हर आहे. सो सगळ्यात कॉमन आहे सोनोग्राफी. सोनोग्राफी केली पोटाची तर त्याच्यामध्ये दिसतो की फॅटी लिव्हर आहे. जर फॅटी लिव्हर असेल तर डॉक्टरकडे जायचं, ते पुढची तपासणी करून बघणार की लिव्हरमध्ये काही डॅमेज आहे की नाही आणि दुसरा काही प्रॉब्लेम आहे की नाही. रक्ताचे रिपोर्ट करून बघणार की लिव्हरमध्ये काही सूज येते का, आणि पुढच्या टेस्टमध्येच आपल्याला कळतो की एक्झॅक्टली कुठली स्टेज आहे. फक्त लक्षणासाठी आपण थांबलं तर एकदम लास्ट स्टेजमध्येच कळणार की फॅटी लिव्हर आहे. पण जनरली तर आता आपल्याकडे असे लोक आहेत म्हणजे अजूनही ही लाईफस्टाईल झालेली नाहीये की 40-45 नंतर रुटीन चेकअप करा, आणि ह्या केसमध्ये तर लहान मुलांना सुद्धा फॅटी लिव्हर होतं. मग कसं कळणार आपल्याला? काय म्हणजे उलट्या होतात, अन्न जात नाही, पोट फुगतंय, किंवा मोठं पोट झालं तर आता सोनोग्राफी केलीच पाहिजे, असं काय असू शकतं? सो हे इम्पॉर्टंट आहे. सो ज्यांना डायबिटीज आहे त्यांना नक्कीच सोनोग्राफी करून बघायला पाहिजे की हे आहे की नाही. ज्यांचं वजन खूप जास्त आहे आणि लहानपणापासून वजन जास्त आहे त्यांनी हे चेकिंग करायला पाहिजे. मग ज्यांना फॅमिलीमध्ये कोणाला लिव्हरचा काही प्रॉब्लेम झालेला आहे त्यांनी नक्की हे चेकिंग करायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जे ड्रिंक्स रेग्युलरली घेतात, आठवड्याला 2दा-3दा, त्यांना हे आपल्याला टेस्टिंग करून बघायला पाहिजे. कधी कोणाला लिव्हरचा प्रॉब्लेम पूर्वी झालेला आहे, पूर्वी कावीळ झाली होती कधी, तर त्यांनी हे चेकिंग करायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त एकदा 40-45-50ची वय झाली की एकदा चेक करून कुठल्या टेस्ट करायचं, सोनोग्राफी करून बघायला पाहिजे की फॅटी लिव्हर आहे की नाही. आणि एक तुम्हाला सांगतो मी, जे आम्ही सायंटिफिक नाही आहे पण कॉमन सेन्सने सांगतो, ज्यांचे गर्दनमध्ये काळा काळा झालेला आहे किंवा आर्मपिट्समध्ये काळा झालेला आहे त्यांना युजली फॅटी लिव्हर असणार. ओके, हे असं का? म्हणजे ते काहीतरी सायन्स असेल त्याच्यामध्ये. हां. सो हे काय, हे इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो आपण. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय की ह्यांच्या शुगर नॉर्मल आहे पण ते शुगर नॉर्मल मेंटेन करण्यासाठी शरीराला इन्सुलिनची मात्रा जास्त लागते. सो बॉडी इन्सुलिन नॉर्मलपेक्षा जास्त क्रिएट करते आणि त्याच्यामुळे हे डिस्कलरिंग होतो आणि ह्याच कारणाने लिव्हरमध्ये पण फॅट एकत्र होतो. सो जेव्हा आपण नाईकडे जातो तर नाईला एकदा विचारून घ्यायचं, काळा काळा झालाय का माझं? ते असेल तर नक्कीच तुम्हाला फॅटी लिव्हर असणार. लोक असं म्हणतात की मोठं पोट झालं की आता तुम्हाला ते फॅटी लिव्हर झालेलं असेल, किंवा मग तुमचं वजन वाढलं, तुम्ही पण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला. पण अनेकदा अशा पेशंटना काहीच झालेलं नसतं, पण बारीक माणसांमध्ये अनेकदा फॅटी लिव्हर असलेलं दिसू देतं. तर असे उदाहरणं कशी काय दिसतात? हो, होऊ शकतो. एकदम बारीक माणसाला पण फॅटी लिव्हर होऊ शकतो आणि एकदम जाड्या माणसाला पण फॅटी लिव्हर नाही असं होऊ शकतो. कारण की ते दोघांची लाईफस्टाईल काय त्याच्यावर निर्भर होतो. अनेक लोक जाडे असतात पण त्यांची बॉडी मस्क्युलर असतो.
सो ॲक्च्युली ऑर्गन्समध्ये फॅट नसतो, त्यांच्या नॉर्मली सगळ्यांच्या शरीरात चरबी असतो, पण ते चरबी चमडीच्या खाली असायला पाहिजे, आपल्या शरीराच्या वाईट अवयवमध्ये नाही राहायला पाहिजे. जर अवयवमध्ये गेली तर ते प्रॉब्लेम करणार. लिव्हरमध्ये एकत्र झाली तर लिव्हरला खराब करणार, हृदयामध्ये एकत्र झाली तर हृदयाला खराब करणार, आपली रक्तवाहिनीमध्ये एकत्र झाली तर त्याच्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो, ब्रेनला स्ट्रोक होऊ शकतो, किडनीमध्ये एकत्र झाली तर किडनीला खराब करू शकते. सो अवयवमध्ये जर चरबी एकत्र झाली तर नुकसान करणार. चमडीच्या खाली असेल तर तरी नुकसान करते, पण कमी नुकसान करते. आता फॅटी लिव्हरच्या संदर्भात लोक असं म्हणतात की ते रिव्हर्सेबल आहे, तुम्ही पण उल्लेख केलात, पण मग ते कॉफी बिफी पिऊन रिव्हर्स होऊ शकतं का? सो ब्लॅक कॉफी लिव्हरसाठी खूप चांगलं आहे, पण फक्त कॉफी पिऊन रिव्हर्स नाही होणार. त्याच्याबरोबर जे नाही खायचं आहे ते अवॉइड करायला पाहिजे. गोड, फ्राईड आणि फास्ट फूड, मैदा, ड्रिंक्स आणि एक्सरसाइज ते फार इम्पॉर्टंट आहे. सो कॉफी घ्या, ते चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर हे पण केलं तरच ते रिव्हर्स होणार. फक्त कॉफी पिऊन रिव्हर्स नाही होणार. आणि कॉफी पण जे आहे ना ते आपली इंडियन कॉफी नाही चालणार. आपली इंडियन कॉफी ते दूध, साखर, तो इट इज लाईक अ डेझर्ट. इट इज अ डेझर्ट. सो ते नाही चालणार. कॉफी म्हणजे ब्लॅक कॉफी, तेच आपल्याला फायदा करणार. हां, तर आमचे राजू सर आहेत, त्यांनी हे सजेस्ट केलं होतं की ब्लॅक कॉफीने होतं, आणि त्यांनी ते तुम्ही सांगतात तसंच सांगितलं होतं. पण त्या रिव्हर्सेबलवरनंच मला प्रश्न येते, म्हणजे की कुठल्या स्टेजमध्ये फॅटी लिव्हर रिव्हर्सेबल असतं? सो जे आपण डिस्कस केलं की सुरुवातीला फक्त फॅट, मग हिपॅटायटिस, मग फायब्रोसिस, मग सिरोसिस. सो इवन फायब्रोसिसची स्टेजपर्यंत आपण ह्याला कम्प्लीट रिव्हर्स करू शकतो. पण एकदा सिरोसिस झालं की मग रिव्हर्स करायला एकदम कठीण असतं. आणि अजूनही आपल्याकडे अशी काही औषध नाही आली आहे जे सिरोसिस झाल्यानंतर त्याला रिव्हर्स करून नॉर्मल करणार. सो इम्पॉर्टंट हे आहे की आपण सिरोसिस व्हायच्या आधीच, फायब्रोसिसची स्टेज किंवा त्याच्या आधीच ह्याला पिकअप करून आपण ट्रीट करूया. पोटाचे आजार जनरली स्टूलवरनं टेस्ट केले जातात, म्हणजे स्टूल कशा पद्धतीचं होतं त्याच्यावरनं. तर फॅटी लिव्हरच्या बाबतीत ही गोष्ट होऊ शकते का? आणि फॅटी लिव्हरसाठी इतर काय आणखीन चाचण्या, तपासण्या असू शकतात की ज्याच्यामुळे ते डिटेक्ट होतं? सो अनफॉर्च्युनेटली स्टूलमध्ये हे करणार नाही आपल्याला फॅटी लिव्हर. सो स्टूल टेस्टचा काही उपयोगच नाही आपल्यासाठी. सोनोग्राफी, त्याच्यानंतर रक्ताचे रिपोर्ट्स, आणि त्याच्यानंतर आम्ही एक टेस्ट करतो ज्याला आपण फायब्रोस्कॅन म्हणतो. फायब्रोस्कॅन सोनोग्राफीसारखंच असतो. बाहेरून आपण लिव्हरवर मशीन ठेवून बाहेरून ते अल्ट्रासाऊंड वेव्स सोडतात आणि ते डिटेक्ट करतात की लिव्हर किती कडक झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये हेही कळतो आपल्याला की किती चरबी एकत्र झाली आहे लिव्हरमध्ये. सो ते दोन टेस्ट, दोनला आपण ॲनालाइज करून ते आपल्याला कळतो की लिव्हरमध्ये किती डॅमेज आहे. सो पूर्वी आम्ही जे बायोप्सी करून आपल्याला माहीत पडायचं, हे आता फायब्रोस्कॅनने माहीत पडतो. आणि ज्यांना ह्याच्यानंतर पण डिटेक्ट नाही होत किंवा आपल्याला कन्फ्युजन असतो, त्यांच्यासाठी एक स्पेशल प्रकारचे MRI असतं ज्याला MR इलॅस्टोग्राफी म्हणतो. सो हे टेस्ट आहे ज्याच्यातनं आपल्याला कळतो की लिव्हरमध्ये किती डॅमेज आहे. म्हणजे मी असं ऐकलंय की फॅटी लिव्हरमध्ये जर का वेळीच लक्षात नाही आलं तर मग ऑपरेशन सुद्धा करावं लागतं, अगदी लिव्हर ट्रान्सप्लांटपर्यंतची वेळ सुद्धा येऊ शकते. तर ह्यात किती तथ्य आहे आणि कशा पद्धतीने, म्हणजे खरोखर लिव्हर ट्रान्सप्लांट चीच गरज लागते की त्याच्याऐवजी औषधांवर सुद्धा निभावलं जाऊ शकतं? सो जसं मी बोललो की सिरोसिसची 3 स्टेज असतात. तर सिरोसिसची फर्स्ट स्टेज असेल तर ट्रान्सप्लांटची गरज पडत नाही. पण एकदा सिरोसिसची सेकंड स्टेज चालू झाली आणि लक्षणे यायला लागले, त्याचे कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागले की मग ट्रान्सप्लांट आपल्याला लागतो. तर जर आपण असं बघायला गेलो तर 100 माणसाला जर फॅटी लिव्हर झाला तर त्याच्यामधून 2 ते 3 माणसाला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडणार. बाकीच्या प्रॉब्लेम जे आहे ते तिथपर्यंत नाही पोहोचणार. पण अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे की फॅटी लिव्हरमध्ये फक्त लिव्हरला कॉम्प्लिकेशन्स होणार हे नाही आहे. अच्छा. फॅटी लिव्हरचे कॉम्प्लिकेशन्स दुसरे अवयवावर पण होऊ शकतो, आणि सगळ्यात कॉमन आहे हार्ट. सो ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्यांना पुढे जाऊन हार्ट अटॅक व्हायची रिस्क पण असतो. सो फॅटी लिव्हर असेल तर फक्त लिव्हरची चाचणी करू नको, हृदयाची पण चाचणी करायला पाहिजे. आणि ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्यांना पुढे जाऊन दुसरे प्रकारचे कॅन्सर पण व्हायची रिस्क असतो, फक्त लिव्हरच्या नाही. सो ब्रेस्ट कॅन्सर, युट्राईन कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, पँक्रियासच्या कॅन्सर, कोलॉन कॅन्सर, हे सगळं प्रकारचे कॅन्सरची रिस्क पण असतो. सो ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्यांना आपलं रेग्युलर चेकअप करायला पाहिजे.
हे काहीच कॉम्प्लिकेशन झाले तर एकदम सुरुवातीला कळलं तर त्याचा पूर्णपणे उपचार होऊ शकतो. लहान मुलांमध्ये फॅटी लिव्हर झालंय जसं तुम्ही म्हटलात की वजन सुरुवातीपासूनच जास्त आहे, कसं ओळखायचं आणि लहान मुलांना म्हणजे कुठल्या वयापासून या सगळ्या गोष्टींच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, अगदी जन्मतःच की त्याच्यानंतर काही एज नंतर? सो युजली जन्मानंतर लगेच तर हे काही असं प्रॉब्लेम होत नाही. साधारणतः 3 ते 4-5 वर्षापर्यंत आम्ही असा विशेष प्रॉब्लेम बघितलेला नाही आहे. त्या एजमध्ये जर कोणाला फॅटी लिव्हर वगैरे झालं तर ते स्ट्रॉंग जेनेटिक आजार असतो त्याच्यामुळे होतो आणि ते कम्प्लिटली वेगळा विषय आहे. पण 8-9-10 वर्षानंतर हे प्रॉब्लेम चालू होतो आणि त्याचे लक्षणे असे असतात की जे लहान मुलं मोबाईल घेऊन बसतात, खाली खेळायला जात नाही, कधी पण झोपतात, म्हणजे काही लाईफस्टाईलमध्ये रुटीन नाही आहे. रात्री उशिराने झोपणार, दिवसाला उशिराने उठणार, कधी पण झोपणार, जेवल्यानंतर लगेच झोपणार. हे सगळं जे पॅटर्न आहे त्याच्यातनं हे फॅटी लिव्हरची रिस्क वाढतो. डोळे पिवळे होणं किंवा मग पोट फुगणं किंवा अशा व्यतिरिक्त काय लक्षणं लहान मुलांमध्ये पाहायला मिळतात? सो लहान मुलांमध्ये काहीच लक्षण आपल्याला मिळणार नाही. अच्छा. सो तुम्ही हे बघा, जर त्यांचा कलर डार्क होत गेलाय किंवा मानेला सेम ब्लॅक कलर झालाय, आर्मपिट्स डार्क झाले, शरीरामधून ते वेगळी प्रकारची स्मेल येतोय, हे सगळे जे आहे ना ते सटल लक्षणे असतात ज्याच्यावर आपण लक्ष देऊ शकतो. डॉक्टर, कॅन्सरचा तुम्ही उल्लेख केलाय म्हणून कॅन्सर म्हणजे होतो आणि तुम्ही म्हटलात की फॅटी लिव्हर बरोबर इतर पण आजार होऊ शकतात किंवा इतर अवयवांचे कॅन्सर सुद्धा होऊ शकतात. तर हे कसं लक्षात यावं आणि त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? कारण अनेक जण तर डॉक्टरांपर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत आणि त्यांना कॅन्सर झालेला असतो. तर त्यामुळे कुठल्या वयामध्ये कुठल्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे हे टाळण्यासाठी? सो ज्यांना लिव्हरमध्ये डॅमेज आहे, फायब्रोसिस आहे, सिरोसिस आहे, त्यांना आम्ही दर 6 महिन्याला लिव्हर कॅन्सरसाठी चाचणी करायला सांगतो. त्याच्यामध्ये 2 टेस्ट असतो. एक अल्फा फिटोप्रोटीन, एक रक्ताचा टेस्ट आहे आणि दुसरं लिव्हरची सोनोग्राफी. हे प्रत्येक 6 महिन्याला करायला पाहिजे, कारण की जर आपण लक्षणे नसताना हे डिटेक्ट केलं तर ह्याच्या पूर्णपणे क्युअर होऊ शकतो. आणि लक्षणे आल्यानंतर जर आपण निदान केलं तर पुढच्या 5 वर्षात फक्त 10 ते 15% पेशंट्सला सक्सेसफुल ट्रीटमेंट होऊ शकतो. सो म्हणून हे इम्पॉर्टंट आहे की कुठलेही लक्षणे यायच्या आधीच आपल्याला सोनोग्राफी आणि अल्फा फिटोप्रोटीनच्या कॉम्बिनेशननी हा डायग्नोज व्हायला पाहिजे. ते पोट साफ केलं की पोटाचे आजार होत नाहीत असं आपल्याकडे म्हणजे जे म्हातारे लोक आहेत ते सांगतात. तर खरोखर अशा पद्धतीनं रेचक घेणं, पोट साफ करणं, क्लिन्झिंग करणं या गोष्टी करणं गरजेचं आहे का? म्हणजे आतून जे पोट साफ करण्यासाठी औषध घेतलं जातं की हे होऊ नये म्हणून ते मशीनच्या माध्यमातून चरबी वितळवणं वगैरे असं करतात, ते जास्त चांगला पर्याय आहे? सो हे कुठलेही क्लिन्झिंग करून किंवा औषध घेऊन हे आजार नाही होणार असं पॉसिबल नाही आहे. ह्याच्या एकच लाईफस्टाईल इज द ओनली चेंजेस इन द लाईफस्टाईल. एकच प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे, प्रॉपर डाएट आणि रेग्युलर व्यायाम. हे करूनच आपण ह्याला प्रिव्हेंट करू शकतो. कुठलेही औषध घेऊन पोट साफ करून आपण ह्या आजाराने स्वतःला वाचू शकत नाही. फॅटी लिव्हर झालं आणि तो रिव्हर्स झाला आणि पुन्हा फॅटी लिव्हर झालं असं होणारे सुद्धा पेशंट पाहायला मिळतात. तर मग अशा पेशंटनी काय करायचं? अशा पेशंटने ॲक्च्युली नॉर्मल माणसाची पेक्षा जास्त मेहनत करायला पाहिजे, कारण की ह्याला प्रोग्रेशनचे रिस्क नॉर्मलपेक्षा जास्त असतो. तर एकदा इम्प्रूव्ह झाल्यानंतर परत वाढलाय, परत कमी होणार, परत वाढणार. तर जेव्हा हे फ्लक्च्युएशन्स होतात तर लिव्हरला जास्त डॅमेज होतो. वृद्धांमध्ये सुद्धा हल्ली फॅटी लिव्हरचा आजार लक्षात येतोय आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे ती म्हणजे की आता त्यांचं खाणं तसंही कमी झालेलं आहे. तर 60-70 नंतर ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्यांना काही आता उपचार घेण्याची गरज नाही, त्यांचं आयुष्य संपलंय किंवा वय संपलंय का मग तेच लोक कॉल घेतात. तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं आणि फॅटी लिव्हरची जर का ट्रीटमेंट नाही घेतली तर काय होऊ शकतं? सो फॅटी लिव्हरसाठी ज्यांना जास्त वयामध्ये होतो त्यांच्या आपल्याला फक्त लिव्हरवर फोकस नाही करायला पाहिजे, सगळं ऑर्गन्सवर फोकस करायला पाहिजे. जसं मी बोललो की हार्टवरती पण होऊ शकतो, किडनीवरती, ब्रेनवरती. तर त्यांच्या पण होलिस्टिक टेस्ट चेकअप करून पूर्ण शरीराच्या आणि जे भागला ट्रीटमेंटची गरज आहे त्या भागाचं ट्रीटमेंट करायला पाहिजे. लिव्हरला गरज आहे तर लिव्हरच्या, हार्टच्या जसं आहे. आणि दुसरा प्रश्न जे काय विचारलं तुम्ही? म्हणजे ट्रीटमेंटच नाही केली तर काय? हां, सर आपण जर त्याची काळजी नाही घेतली, ट्रीटमेंट नाही घेतली तर हे हळूहळू प्रोग्रेस होत जाणार. आज फॅटी लिव्हर झालं तर उद्या सिरोसिस नाही होणार. ते 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षानंतर आपल्याला त्याचे कॉम्प्लिकेशन्स मिळणार.
सो जेव्हा डिटेक्ट होतो त्यावेळी आपल्याकडे भरपूर वेळ असतो, आपण आरामात त्याच्यावर उपचार करू शकतो. पण ट्रीटमेंट नाही केली आणि एकदा डॅमेज झालं, सिरोसिसची स्टेजपर्यंत पोहोचलो, तर ते लिव्हर ट्रान्सप्लांट, लिव्हर कॅन्सर, डिकॉम्पन्सेशन, लिव्हर फेलियर हे सगळे प्रॉब्लेम्स उभं होणार. ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलेलं आहे त्यांनी तो ऑप्ट नाही केला तर मग काय होऊ शकतं? ते असं आम्ही ऐकलं की ते बस्ट होतं लिव्हर असं वगैरे आहे, हे खरं आहे का? सो त्याच्यामध्ये जर लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलेलं आहे, त्यांना गरज आहे आणि ट्रान्सप्लांट नाही केलं तर लिव्हर फेलियरचे लक्षणे येतात. लिव्हर फेलियरचे लक्षणे काय आहे? जॉन्डिस एकदम वाढत जाणार, ब्रेनवरती इफेक्ट होणार, तर गुंगत जाणार, कोमामध्ये जाणार माणूस, व्हरायसिस म्हणजे रक्तवाहिनी बस्ट होणार, तर रक्ताची वांती होणार, मोशन्समध्ये एकदम रक्त जाणार, पोटात इन्फेक्शन होणार, शरीरात सेप्टिक होणार, हे सगळे लक्षणे पाहिले जातात. तर खरं तर अशा आपण गप्पा खूप मारू शकतो, पण आता हेल्थ टॉकच्या आपल्या या एपिसोडमधला आपला जो टाईम आहे तो संपलेला आहे. तर डॉक्टरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे हा एक प्रकारचा लाईफस्टाईल डिसीज आहे. तुम्हाला तो आजार टाळता येऊ शकतो आणि झालं तरी घाबरण्याची गरज नाही. आपल्यासाठी तो रिव्हर्सेबल सुद्धा असू शकतो आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की योग्य पद्धतीची लाईफस्टाईल आणि महत्त्वाचं आहे ते खाणं. हे खाण्याचा बॅलन्स आणि लाईफस्टाईलमुळे हा आजार थांबवू शकतो किंवा मग हा आजार होऊ नये यासाठीचे प्रयत्न केले जाऊ शकतात, पण हा आजार कुणाला होणारच नाही असंही नाही. त्यामुळे इथून पुढे तुमच्या खाण्याची आणि व्यायामाची नक्की काळजी घ्या आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की वेळच्या वेळी तुमच्या तपासण्या ज्या आहेत त्या करून घ्या. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. तुम्हा सगळ्यांना हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली का हे सुद्धा नक्की सांगा.